वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त कुरकुरीत असे तांदळाचे पकोडे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 1.5 वाटी एवढं आंबट दही घेतलेलं आहे आणि या दह्यामध्ये आपल्याला पकोड्यांसाठी जेवढं मीठ लागणार आहे तेवढं इथे चवीपुरतं आपण मीठ टाकून घेणार आहोत। नंतर हे दही आपल्याला विस्करच्या साहाय्याने छान एकसंध क्रीमी असं फेटून घ्यायचं आहे। तर ही जी रेसिपी आपण करणार आहोत त्यासाठी आंबट दह्याचीच गरज आहे। तर जेवढं आपण तांदळाचं पीठ वापरणार आहे त्याच्या अर्धा आपण इथे दही वापरणार आहे। तर मस्त असं हे क्रीमी आपलं दही इथे तयार झालेलं आहे। त्यानंतर इथे मी यामध्ये तांदळाचं पीठ घेतलंय आणि या वाटीने आपण दही घेतलं 1.5 वाटी आणि याच वाटीने 3 वाटी एवढं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर ते इथे मी अर्ध आधी टाकून घेतलेलं आहे। तर ते दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण बाकीचं राहिलेलं पीठ देखील याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते भिजवण्यासाठी आपण थोडंसं पाणी देखील वापरणार आहे। तर ते किती पाणी टाकलंय, काय टाकलंय, कशा पद्धतीने टाकलंय हे तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर होळीसाठी आपल्याकडे वेगवेगळे स्नॅक्स केले जातात, तर त्यामध्ये तुम्ही हा एक स्नॅक्स तयार करू शकतात। तर इथे बघा मी कट करून मिरची टाकून घेतली आहे, कढीपत्त्याची पानं टाकून घेतली बारीक चिरून, नंतर इथे जिरे टाकलेले आहेत आणि अख्खे काळी मिरी मी इथे 1 चमचा टाकून घेतलेले आहेत आणि नंतर हे पीठ आपण थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं छान याचं खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही असं बॅटर याचं तयार करून घेणार आहे। तर थोडं करूनच पाणी आपल्याला ॲड करून याला चांगलं फेटून घेतल्यासारखंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे। छान असं हे पीठ हलकं होतं आणि मग मस्त असे आपले छान तांदळाच्या पिठाचे पकोडे तयार होतात किंवा तुम्ही याला भजे देखील म्हणू शकतात आणि बिलकुल देखील पोटाला बाधत नाहीत। छान असे हलके फुलके हे आपले पकोडे तयार होतात। तर इथे मी 1 चमचा एवढी कलोंजी टाकली आहे आणि नंतर बारीक चिरून इथे कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे कांदा, बटाटा किसून टाकू शकतात। त्यानंतर वेगवेगळ्या पालेभाज्या देखील तुम्हाला इथे ॲड करायच्या असतील तर त्या देखील करू शकतात। तर अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर पाण्यामध्ये असा हात टाकून हात ओला करून घ्यायचा आणि नंतर हे थोडं पीठ आपल्याला गरम तेलामध्ये सोडून छान याचे पकोडे तळून घ्यायचे आहेत। तर इथे बघा मी तेल देखील तापत ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकतात कढईमध्ये। तर चांगलं आपलं हे तेल कडकडीत तापू द्यायचं आहे आणि कडकडीत गरम तेलामध्येच आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत। एकदम चांगल्या कडकडीत तेलामध्ये तळल्यामुळे एकदम छान असे हे क्रिस्पी करारे तयार होतात आणि खाताना तर इतके टेस्टी लागतात की म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की एकदम भारी अशी। तर माझ्या मुलांना ही रेसिपी तर खूप आवडते म्हणून मी होळीसाठी ही केलेली आहे। तर तुम्हाला देखील अशी रेसिपी करायची असेल तर नक्कीच तुम्ही ही करून बघा, खूप टेस्टी अशी लागते। आणि याआधी जर तुम्ही कधी असे तांदळाचे पकोडे केले असतील तर ते देखील तुम्ही माझ्यासोबत शेअर करा। आणि यातली कलोंजी इतकी मस्त दिसते बघा तळताना। तर अशा पद्धतीने छान अलटपलट करून याला आपल्याला चांगलं गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचं आहे। आणि याआधी जर तुम्ही कधी अशी रेसिपी केलेली असेल आणि ती तुमची कशी झाली हे देखील तुम्ही माझ्यासोबत शेअर करा। आणि बघा इथे किती सुंदर रंग आलेला आहे। तर आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी करारे असे हे पकोडे तयार झालेले आहेत। तर मी हे पकोडे मस्त केचप आणि पुदिन्याची चटणी याच्यासोबत सर्व करणार आहे। तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने जर बनवायचे असतील तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना ते आवडलेत का किंवा तुम्हाला देखील आवडलेत का हे नक्की मला कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने बघा मस्त हे केलेले आहे। तुम्ही देखील होळीसाठी असा मस्त स्नॅक्सचा प्रकार तयार करा आणि खा, प्या, मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही बघत राहा। तर नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।